लहान असो वा मोठे, आपल्या आयुष्यात कोणी ना कोणी सल्ले देणारे असतातच. इंडियात राहावं की बाहेर, कॉमर्स घ्यावं की सायन्स, मारुती घ्यावी की मर्सिडीज, आयुष्याच्या प्रत्येक प्रश्नावरती टिप्पणी देणारा कोणी ना कोणी आपल्याला भेटतच असतो. यातले 50% सल्ले तर खरंच चांगले असतात, या ठाम मताची मी आहे. आणि त्यातले काही असतात जे म्हणतात माझा सल्ला घेतला तरच तुझं चांगलं होईल, नाही तर तुझं वाटतं होईल. अरे, ह्या जबरदस्तीची गरज आहे का? आणि ही गॅरंटी कोणी घेऊ शकतं का की हा घे रोडमॅप, हे असंच जर चालला तरच तुला मोक्ष मिळेल? आय डोंट थिंक कोणी संपूर्ण आयुष्याची गॅरंटी घेऊ शकेल, कारण फुल प्रूफ प्लॅन कोणाकडेच नाहीये. अजून सगळे एक्सप्लोरच करतायत, अजून सगळे फिगर आउटच करतायत की आपण आपलं आयुष्य कसं जगावं. मग हे सत्य जर असेल तर यू डू यू, म्हणजे तुम्हाला जे योग्य वाटतं ते तुम्ही करा. पण स्वतःचे डिसिजन जे स्वतः घ्यायचे असतील तर आपल्याला स्वतःवरती पहिले काम करावं लागतं. आपल्याला एक समजूतदार, मच्युअर, रिस्पॉन्सिबल, एम्पथेटिक असलेली एक पर्सनॅलिटी स्वतःमध्ये डेव्हलप करावी लागते. आणि त्या पर्सनॅलिटी डेव्हलप करण्यासाठी आपल्याला आयुष्याच्या परीक्षांमधून जावं लागतं. मान, अपमान, अवहेलना, ठेच, निराशा, खच्चीकरण, विश्वासघात या सगळ्या अनुभवांच्या सागरसंगीत जेवणाचा आस्वाद घ्यावा लागतो. आणि एवढं सगळं करून 1% एनर्जी असलेल्या शरीराला घेऊन परत उभं राहावं लागतं पुढच्या परीक्षांसाठी. हे एवढं सगळं ऐकून तुम्ही घाबरला नाहीत ना? आहे ना अजून हिंमत तुमच्यामध्ये? अजूनही तुमचं उत्तर जर हो असेल तर कॉंग्रॅच्युलेशन्स. तुम्ही आयुष्यातल्या अतिशय रेअर, जेन्युइन, स्ट्रॉंग आणि पॉवरफुल कॅटेगरीमध्ये गणले जातात. अँड येस, बिईंग पॉवरफुल इज अ रिस्पॉन्सिबिलिटी. हातात पॉवर असणं म्हणजे एक जबाबदारीचं काम आहे. आपली ही रेअर ब्रीड थोडी ॲरोगंट पण असते, पण खरं सांगू, या सगळ्या आयुष्याच्या अनुभवातून गेलो ना की आपल्याला जगण्याची एक क्लॅरिटी मिळते, एक कॉन्फिडन्स येतो जो खूप अमूल्य आहे. आणि मी ते सांगून तुम्हाला एक्सप्लेन नाही करू शकणार, ती एक्सपिरियन्स करण्याची गोष्ट आहे. एनिवेज, या रेअर, स्ट्रॉंग आणि पॉवरफुल कॅटेगरीमध्ये जर तुम्ही जगण्याचा निर्णय घेतला असेल तर वी हॅव टू फॉलो सम रूल्स, आणि त्या रूल्सला पर्याय नाहीये. फर्स्ट व्हेरी इम्पॉर्टंट रूल, इगो इज युअर एनिमी. जर तुम्हाला पॉवरफुल राहायचं असेल तर उभ्या आयुष्यात तुम्ही अहंकाराचा चेहरा बघू शकत नाही. बीइंग काइंड इज अ नेसेसिटी, आणि स्वतःला जमिनीवर ठेवणं इज ऑल्सो अ नेसेसिटी. ऑप्शन नाहीये, ठेवावं लागतं स्वतःला जमिनीवर. अँड लास्ट बट नॉट लिस्ट, की स्वतःची चूक एक्सेप्ट करून पुढे चालत राहणं. यू कांट हॅव द ॲरोगन्स की मी कधी चुकीचा असूच शकत नाही. हे रूल्स फॉलो न करता जर तुम्ही वाट चुकलात तर आयुष्य तुम्हाला मार्गावर आणतं परत, आणि ते भयंकर पेनफुल असतं. आय हॅव पर्सनली गॉन थ्रू इट. इनफॅक्ट प्रत्येक पॉवरफुल पर्सन हॅज गॉन थ्रू दॅट पेनफुल प्रोसेस. सो मला माझं आयुष्य माझ्या तत्वांवर जगायचंय हे जर तुमचं मत पक्क असेल, सो वेलकम टू द ट्राईब. इट्स अ रोलर कोस्टर राईड, बट यू आर गोना लव्ह इट. हा होता आजचा विचार. उद्या पुन्हा भेटूया एका नवीन विषयाला घेऊन. तोपर्यंत फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि ऐकत राहा व्हॉइस नोट विथ अस्मिता.